तुमच्याकडे विकासाचे काम काय काय? विकासाचं काम तसे आमदार साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे. रस्ते केटीवर झालेलं आहे. 2-3 केटीवर झाले आमच्या तिथं हिंगोली कांगणमध्ये. आमच्याकडे विकासच नाही तर काय काय सांगते. काय 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 सांगू? प्रलंबित प्रश्न, रस्ते, पाणी? रस्ते तर नाहीच आहे, पाणी आहे पण नुसते वडेच वाहते. पंकज ठोंबरे यांनी चांगली कामं करेल काही काही. फक्त जर पंकज भैया सोडून इतर कोणतेच कामं कोणी केले नाही. पंकज भाईनं आमचं लाडगाव रोड डांबरी केला. वैयक्तिक स्वतःच्या घरून JCB देऊन जिथं शेतरस्ते आहे, तिथं मुरुम टाकण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन सहकार्य शेतकऱ्याला खूप केलं. तालुक्यात आमदार बोरणारे सर जेव्हापासून आमदार झाले तेव्हा कुठंतरी वैजापूर तालुक्यामध्ये विकास कुठंतरी दिसायला लागलेला आहे. बऱ्यापैकी रस्त्यांची कामं झाली, सिंचनाची कामं झाली. परंतु जर बघितलं तर पंकज भैयाचं निदान आम्हाला जिल्हा परिषदचा उमेदवार किंवा जो प्रतिनिधी जिल्हा परिषदचा तो काय कामं करू शकतो हे तर फक्त पंकज भैयाच्या माध्यमातून पाहायला भेटलं. याच्या अगोदर बी जिल्हा परिषद सदस्य झाले भरपूर, परंतु कुणीच असं एखादं 2 कामं आमच्या गावाकडे कधी एक काम मला दाखवा आपण त्याच्यावर बक्षीस ठेवू, कुठल्याच प्रकारचं काम झालं नाही. परंतु पंकज भैयाच्या माध्यमातून जर बघितलं, आपण इथं पाठीमागं बघितलं, हा सिमेंट रस्ता आहे, हा पंकज भैयांनीच केला. त्याच्यानंतर आमच्या महानुभव मंदिरासाठी वॉल कंपाऊंडचं काम दिलं, सोलर दिले. त्याच्यानंतर शाळेसाठी पेवर ब्लॉक दिले. नारायणपूरला जाताना पुलाचं काम, रस्त्याचं काम पंकज भैयाच्या माध्यमातून दिसलं. पहिली अशी परिस्थिती होती का जिथं कुत्र्यांना सुद्धा पळता येत नव्हतं तिथं आज गाड्या पळू राहिल्या आमदार साहेबाच्या कामामुळे. अशी परिस्थिती खरोखर तुम्हाला जर येऊन पाहायचं असेल तर आमचा कांगुनी हनुमानवाडी रस्ता आहे. हिंगोली कांगुनीचा जो रस्ता आहे, आज भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष झाले, पण कोणी बी इकडे गाव जोडणी अजून केली नाही. पण जी आज 75 वर्षानंतर गाव जोडणीचा रस्ता झाला आणि तो बी सरच्या काळात झाला. तर इकडून खोपडीवरून यावं लागतं 3 किलोमीटर वरून, आणि इथून एक अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे फक्त. खोपडीच्या वड्यातून पायी जाता येत नाही माणसाला, गुडघे इतका चिखल असतो. आता हे छोटे छोटे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे. बाकी शेतकरी निवडणुकीमध्ये काहीच मागत नसतो, फक्त हे रस्त्याच्या ज्या मागण्या राहत्या त्या सत्ताधाऱ्यांनी पुऱ्या केल्या पाहिजे. गावापुरतं यायचं आश्वासनं द्यायचे आणि निवडणुकीपुरतं, निवडणूक झाली का संपलं सगळं काही, पुन्हा 5 वर्षांनीच यायचं. आमदार साहेबांनी रोडचे कामं करत असताना बाबासाहेब पाटील जगताप यांनी निदान आमदार साहेबांच्या मागं राहून आमचे हिंगोली, कांगोनी, नारायणपूर या रस्त्यांचे कामं तरी मार्गी लावायला पाहिजे नव्हते. इकडं आमचा कानेगाव रोड आहे, गेल्या 40 वर्षापासून त्याला मुरमाचा खडा सुद्धा पडलेला नाही. आमदार साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये मोठे विकास कामं झालेली आहेत. यामध्ये प्रत्येक गावामध्ये डांबरी रस्ता करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणून पुरणगावपासून तर थेट चेंडूपळपर्यंत पक्का रस्ता झालेला आहे. हे मी मान्य करतो, हे आमदार साहेबाची कामं सांगितले. बाबासाहेब पाटील 8-10 वर्षापासून आज जर बघितलं सभापती राहिले. बाबासाहेब पाटील सभापती राहिल्यानंतर सभापती ज्यावेळेस बाबासाहेब पाटील निवडून आले, स्वतःचं मतदान सुद्धा त्यांना नव्हतं. आमच्या हिंगोली गावाने त्यांना या ठिकाणी पहिली मिरवणूक हिंगोलीने काढली. मानसपुत्र म्हणून बाबासाहेब पाटील जगताप यांना घेतलं. परंतु जर त्या तुलनेने न्याय बाबासाहेब पाटील जगताप यांनी आमच्या हिंगोली गावाला दिला नाही. सरांनी जो काही विकास केला तो काही कोणी केला नाही, कुठल्याच आमदारानं केला नाही आतापर्यंत. आमची नारायणपूरपासून धरा तुम्ही नदी तर वैजापूरपर्यंत पाणी तुंबलेले एवढे केटीवर केले सरांनी. हे सरांनी केले काय आणि बाबासाहेब पाटलांनी केले काय एकच आहे ना. ते 24 तास त्यांच्या बरोबर आहे ना. प्रत्येक रस्त्यावर ज्या कामं केले त्या रस्त्यावर जाऊन आपण दाखवू शकतो, हे काम पंकज भाईंनी केलं, हे काम पंकज भाईंनी केलं. तसं बाबासाहेब पाटील जगताप यांनी हे काम केलं असं काही आम्हाला दिसलं नाही. काय परिस्थिती तुमच्याकडे? विकास कामं काय काय झाली? विकास कामं आता काय, आता तसं पाहायला गेलं तर शेतीचे कामं, शिवारात जायचे कामं, रस्तेच नाही. आता या गावाच्या मर्यादेत येऊन भरपूर कामं काही काही ना करेल. पंकज ठोंबरे यांनी चांगली कामं करेल काही काही. पण वरती जे शिवारात जायला रस्ता आहे ना, अजून आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून तिकडे खोपडीहून येतो आमचे शेतकरी, असं मधून जायला रस्तेच नाही. तवंग नाही, रस्ते नाही, तिकडे सुधारणाच नाही रस्त्याची. त्याच्यामुळं आमचं हे परिसर शेतकरी ना थोडसे याचेच आहे जायचे प्रयत्न करते. पण मग आता इकडे आता काय काय शासनाला वर पोहोचणारे मंडळी जी राहते ती तिथपर्यंत पोहोचत नाही ना असं. बरं, आणि रस्त्याची शिक्षण, आरोग्य काय परिस्थिती आहे? शिक्षणाचे बी आता आहे, काही दुसरीकडे जाते मुलं. जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं, काय राहील परिस्थिती? आता लोकमत आहे काय केले.
लोकमताच्या गोष्टी आहे अशा. युतीकडे पारडं राहीन की विरोधातले राष्ट्रवादी? ते काय सांगता येत नाही, पण ते पंकज भाऊचे नाव जास्त आहे इकडं. अनुदान भेटलं का तुम्हाला? हा. अनुदान काही मिळाली काही नाही मिळाली. पश्चिम महाराष्ट्राच्या नाही. तुलनेत भेटलं का चांगलं? नाही त्या तुलनेत कसं काय बसते. त्या तुलनेत नाही मिळेल. का असं का होतं? आपल्याला कमी का बरं भेटतं? का आता आता काय आता शासनाचं काय लिख्या पाड्या काय असतील त्या काय कुठे चुका त्या का काय होत्या शासन सारखंच आहे दोन्हीकडे. आहे, पण मग अधिकाऱ्यापासूनच होतं ना सगळं. अधिकाऱ्यांची चूक म्हणावं. हा असं काहीतरी. बाबा काय परिस्थिती तुमच्याकडे? विकास कामं काय काय? आमच्याकडे विकासच नाही तर काय काय सांगते. काय 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 सांगू? प्रलंबित प्रश्न? रस्ते, पाणी, रस्ते तर नाहीच आहे, पाणी आहे पण नुसते वडेच वाहते. एवढेच वाटत. मग काय? पाणी भेटतं का स्वच्छ? प्यायला पाणी फिल्टरचं आहे नीट, हा. बाकीचं नाही ना काही. ग्रामपंचायतीचं आहे का? ग्रामपंचायत आहे ना, बरं. वाड्या वस्त्यांवर कसं भेटतं पाणी? पण पाणीच नाही वाड्या वस्तीवर. हा. पाणीच नाही. फिल्टरचं कुठे? फिल्टरचं. जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे आता. काय वाटतं काय परिस्थिती रे? तर काय सांगता येईल, दोन्हीचे दोन मते राहत्याच असतात, दोन पार्ट्या असतात गावात. अनुदान भेटलं का तुम्हाला? अनुदान भेटलं काही, नाही भेटलं काही. हा? काहीला भेटलं काही नाही भेटलं. बरं, ज्यांना भेटलं त्यांना कितीने भेटलं माहिती काय? ते काय मला वाटतं पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आपल्याला कमी भेटला असं. कमी भेटेलच ना. मग आता ती चूक कोणाची असावी? ते आता काही पोटरीचीच असायला पाहिजे ना. शेतकरी काय करणार त्या? बरं, आता तुम्ही शेतकरी मतदार आहे. अनुदानाचा मुद्दा चालतो का जिल्हा परिषदेची निवडणूक? नाही चालत. अनुदानचं मिळायला तर पाहिजेत, पण मिळायलाच पाहिजे ना, ते देतील का? काय आहे तुमच्याकडे विकासाचे काम काय काय? विकासाचं काम तसे आमदार साहेबांनी भरपूर काम केलेले आहे. रस्ते केटीवर झालेलं आहे. 2-3 केटीवर झाले आमच्या तिथं हिंगोली कांगणमध्ये. म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय राहील मग आता? आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आज विकासाच्या बाजूनच मतदान व्हायला पाहिजे. आता काय, तर लोकांची जशी इच्छा असेल तसं होईल. काय वाटतं आता युती झालेली आहे, जे आता नगर आता तसं पाहायला गेलं तर युती त्यांची महिन्याला युती होती. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे तिघायचंच चालू आहे राजकारण. सत्ताधारीचे आहे सगळे. सगळे सत्ताधारीचे, त्याच्यामुळे कोणाला निवडून द्यावा लोकांनी पुढे प्रश्न आहे. आता मागच्या निवडणुकीत जे कार्यकर्ते भांडत होते तेच आता एकत्र आहे, तेच एकत्र आहे. त्याच्यामुळे आता काय लोकांनी येड्यात काढायचं लोक येड्यात निघले. आता लोक शेतकरी तर येड्यातच निघले. अनुदानाची काय परिस्थिती तुमच्याकडे? अनुदानचं काही नाही, जे भेटलं ते भेटलं. आता तिथून पुढे काय ते काय देणार आहे का आता राहिलेलं? पश्चिम महाराष्ट्रात काय झालं? 17,000 ने भेटलं. आपल्याकडे 6,500 8,500 असं भेटलं. असंच भेटलं ना आपल्याला. काय आपल्याला काय कमीच असं भेटलं. आपल्यावरच काय अन्याय होतं? आपल्यावर कायमच अन्याय आहे. आपले पुढारी थोडे सक्षम नाही. तसं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सक्षम लोक आहेत. सगळेच पुढे राहीन त्याच्यामध्ये. आता भाजप, सगळे राष्ट्रवादी, सगळे सगळे शिवसेना सगळे. सगळे त्यांचं काम आहे. हा. आपलं निवडून द्यायचं काम आहे आणि त्यांचं पुढं मंत्रालयात मांडायचं विकास काम आहे. कामावरून श्रेयवाद होतो, पण हे अनुदान नाही आलं म्हणून कोणी श्रेयवाद करायला नाही. हे माझी चूक आहे म्हणून ते कोणी घेईनच ना, अंगावर कोणी घेईनच ना, कोणताच पुढारी घेईन. शेतकरी पण घेत नाही ना. शेतकरी कवर भांडण? आता शेतकरीचं कामच भरपूर आहे आणि त्याच्यात शेतीमालाला भाव नाही. शेतकरी काय करेल? काय प्रलंबित प्रश्न, काय काय विकास कामं झाले तुमच्याकडे? आमच्या सर्कलमध्ये जर विचार केला तर फक्त जर पंकज भैया सोडून इतर कोणतेच कामं कोणी केले नाही. पंकज भाईनं आमचं लाडगाव रोड डांबरी केला, सिमेंट रोड केला, वैयक्तिक स्वतःच्या घरून JCB देऊन जिथं शेतरस्ते आहे तिथं मुरुम टाकण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन सहकार्य शेतकऱ्याला खूप केलं. आमचं इथं खोपडी पश्चिम महाराष्ट्रात मराठवाडा एक ओढा आहे, नाला, शाळेत जाणाऱ्या मुलांची इतकी हाल होती आतोनात, तर पंकज भाईंना तिथं JCB देऊन तिथं नदीतून मलमा काढून तो टाकला तर ते आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना तिथं शाळेत जाता आलं. गुडघे इतक्या पाण्यातून त्यांना जावं लागत होतं. मुलं तिथं पडले तर घरी वापस यावं लागत होतं. इतकं काम केलेलं आहे. पंकज भाईच्या बाबतीत सांगायला जर गेलं तर त्यांच्या इतकं काम कोणीच केलं नाही, इतकं काम केलेलं आहे. ठीक आहे, आमदार साहेबांचे थोडेफार कामं आहे, थोडेफार म्हणजे आहे कामं केले, आपण ते म्हणत नाही. आमदार साहेबांनी बी काही रोडचे कामं केले, पण आमदार साहेबांनी रोडचे कामं करत असताना
बाबासाहेब पाटील जगताप यांनी निदान आमदार साहेबांच्या मागं राहून आमचे हिंगोली, कांगोनी, नारायणपूर या रस्त्यांचे कामं तरी मार्गी लावायला पाहिजे होते. इकडं आमचा कानेगाव रोड आहे, गेल्या 40 वर्षापासून त्याला मुरमाचा खडा सुद्धा पडलेला नाही. अक्षरशः तिथं शेतकरी जाण्याची इतकी हाल आहे तर ते अक्षरशः रडत्या. त्यांचे जर तुम्ही जर बघितल्या भावना बघितल्या तर त्यांना वाटतं पोटारी गावात सुद्धा नको, इतकी हाल आहे. 40 वर्ष म्हणजे आमच्या वडिलांचे आमचे आयुष्य गेले तरी अजून तो कानेगाव रोड अजून झाला नाही. अजून त्याला साधी बैलगाडी जात नाही त्या रोडला. आणि आमच्या शिवाशेजारी नेते मंडळी राहते आणि आमच्या 2 किलोमीटर अजून बैलगाडी शेतात जात नाही, इतकी आतोनात हाल आहे. बाबासाहेब पाटलाला 5 वर्ष पंचायत समितीमध्ये त्यांना सभापती केलं, पण त्यांना 5 वर्ष एक सुद्धा काम केलं नाही. आम्हाला खूप अपेक्षा होती त्यांच्याकडून 5 वर्षात एक तरी काम त्यांनी करावं, पण त्यांनी काम नाही केलं. पंकज भाईला मानावं लागेल आम्हाला, कारण पंकज भाईच्या वयानुसार खूप वय कमी आहे. आणि सुरुवातीलाच पहिल्यांदाच तो पंचायत समिती म्हणजे सदस्य झाले आणि त्याने खूप म्हणजे पाहिजे असे समाधानकारक कामं केले. खूप बरं वाटलं आणि इथून पुढे पण आम्ही त्यांच्या मागच. अनुदानाचा प्रश्न आहे इकडे. अनुदानाचा जर विचार केला तर आतापर्यंत आमचं अनुदान आम्हाला खरडेल जमिनी आमच्या खरडून गेल्या 2-2, 3-3 एकर जमिनी, तर अजून आम्हाला त्याच्यातला 1 रुपया सुद्धा भेटला नाही. पंकज भाईंनी काय प्रयत्न केले? पंकज भाईंना त्याच्यासाठी उपोषण चालू असताना बी तहसीलदारांकडे जाऊन बसले, तिथं त्यांच्याशी खूप भरपूर वाद घातला, पण खूप प्रयत्न केले. त्यांनी तिथं आंदोलन चालू होतं, आंदोलनस्थळी येऊन टाकीवरती लोक गेले तर त्यांच्यासाठी तिथं येऊन त्यांना खाली उतरवलं. खूप प्रयत्न केले त्यांचं जेवढं सहकार्य तेवढं केलं, पण इतर कोणी पाहिजे असं सहकार्य केलं नाही. आणि अजून आम्ही अपेक्षा ठेवून का अनुदान कधी भेटतं. आमच्या जमिनी खरडून गेल्या, जमिनी तर गेल्या, पण आमच्या घरायनं पाणी गेलं आणि त्याला शासनाने कबूल केले होते काही निधी थोडाफार देऊ, घरामध्ये पाणी गेलं तर अजून 1 रुपया सुद्धा दिला नाही. आमच्या विहिरी बुजल्या, विहिरी पडल्या, विहिरीचे प्रस्ताव अजून यांच्याकडे पंचायत समितीला पडलेले, त्याच्यावर सुद्धा कुठले अजून त्यांनी विचारणा केली नाही. यांनी सरकारनं कबूल केलं होतं 30-30 हजार रुपये आम्ही तुम्हाला देतो, त्याच्यात सुद्धा 1 रुपया सुद्धा दिला नाही. अजून आम्ही वाट बघतोय का आम्हाला कधी ते पैसे भेटताना आम्ही आमची दुरुस्ती कधी करतो. खूप शोकांती का हे फक्त मतदान आलं का फक्त बुलथापा, फक्त आम्ही हे केलं आम्ही ते केलं. आत्ताच्या उमेदवाराच्या बाबतीत सांगायचं गेलं तर फक्त इकडं पंकज भाया ठोंबरे यांचंच काम आहे. बाबासाहेब पाटलांनी कुठलंही काम केलं नाही. ठीक आहे, वैयक्तिक त्यांनी कोणाचे कामं केले असेल त्या बाबतीत आपण बोलू शकत नाही, पण सार्वजनिक काम कुठलंच नाहीये. काय तुमच्याकडे विकास कामं काय? विकास कामांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर विकास कधी संपत नसतो. विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परंतु तालुक्यात आमदार बोरणारे सर जेव्हापासून आमदार झाले तेव्हा कुठंतरी वैजापूर तालुक्यामध्ये विकास कुठंतरी दिसायला लागलेला आहे. बऱ्यापैकी रस्त्यांची कामं झाली, सिंचनाची कामं झाली आणि जे इतर जे लाभ आहे ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळत आहे शासकीय योजनेचे. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मग काय होईल? लोकांच्या कल्पनाकडे असेल महायुतीकडे की राष्ट्रवादीकडे? निश्चितच आता काय महायुतीतलेच पक्ष, आता भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे, त्यामुळे निश्चितच त्यांच्या लोकांचा कल तिकडे राहील. काही ठिकाणी इतर पक्षही उभे आहेत, त्याच्यामुळे विकास कामावर लोक भर देतील असं वाटतं. भाजपच्या काही लोकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले अनेक ठिकाणी बंड होताना दिसतोय. नक्कीच आहे, जरी शिवसेना भाजप एकत्र आले तरी ते मनाने एकत्र आलेले असं वाटत नाही. युती धर्म पाळतील का? काही शक्यता कमी वाटते. याचा फटका बसून महायुतीला निश्चितच बसू शकतो काही प्रमाणात. अनुदानाची काय परिस्थिती आपल्याकडे? अनुदान शेतकऱ्यांना 6,800 असं आणि ती मदत एक रब्बीच्या याच्यासाठी असं 17,000 अनुदान आलं लोकांना. पश्चिम महाराष्ट्रात तुलनेत आपल्याला कमी भेटलेलं आहे. निश्चितच आहे, ती तफावत झाली, कारण की आम्ही परिसरातून हिंगोलीचे, कांगोलीचे, नारायणपूरचे लोक तहसीलदार SDM यांच्याकडे गेलो होतो सुरुवातीलाच, हे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या अगोदर सुद्धा. परंतु मुळात तो विषय जो आहे तो मंत्रालय स्तरावरून होणं गरजेचं आहे. या 1 वर्षाचं अनुदानात झालं, पण इथून पुढच्या काळामध्ये इथून मागची परिस्थिती काय होती, मराठवाडा हा दुष्काळी समजला जायचा आणि ते नियमावलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. जरी त्यांनी JR काढलेला असला परंतु मानसिकता ही आहे की बाबा इकडं कोरडवाहू भाग आहे, त्याच्यामुळे कोरडवाहूप्रमाणे अनुदान दिलं. ज्याप्रमाणे तिकडचे पश्चिम महाराष्ट्रात अनुदान मिळतं त्यासाठी पुढल्या काळामध्ये सर्वांना संघर्ष करण्याची गरज आहे.
बरं, आता सगळे सत्ताधारी मांडताय, पण सगळे या गोष्टीसाठी प्रयत्न करताना कोणीच दिसत नाही. नाही, निश्चितच याच्यामध्ये मी असं म्हणेल की शेतकरी आंदोलन चालू झालं त्यानंतर अनेक जण त्या ठिकाणी आले, बसले, पण याच्यामध्ये तालुक्याचे आमदार जे आहे त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन मला दिसून येतो. कारण की शेतकऱ्यांनी प्रश्न मांडला, तरी त्या गोष्टीचं कुठलंही राजकारण न करता त्यांनी तो प्रश्न विधानसभेत आपल्या परीने मांडला. त्यानंतर आता त्यांनी नागमठाण हे ते जे आंदोलन झालं त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक मार्ग काढलेला आहे की मी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी आणि इथले सगळे स्थानिकचे अधिकारी यांच्यासोबत आणि ते शेतकरी प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतो आणि याच्यातून सकारात्मक मार्ग निघून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल या संदर्भात ते सकारात्मक आहे. त्या तुलनेत इतर जे लोक आहेत, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, त्या ठिकाणी आले पण तसे प्रयत्न करताना दिसले नाही, असं माझं मत. काय परिस्थिती तुमच्याकडे, विकास कामं काय काय कोणी केले? आज जर विकास कामाचा हिशोब जर बघितला तर भाजप शिवसेना युती आहे आणि राष्ट्रवादी आज वेगळी लढती आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती हा ग्रामीण भागाचा कणा आहे, परंतु विकास काय असतो हा आमच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आलेलाच नाही. आज जर बघितलं आपण म्हणतो एवढे कामं झाले, तेवढे कामं झाले, परंतु जर एवढे कामं झाले असेल तर आजही आम्हाला चिखलातूनच जावं लागतं. आज तुम्ही शेतकरी कोणत्याही रस्त्याला जा, जर बघितलं तर लोकांचे इतके हाले, आतोनात हाले लोकांचे. लोकांना जर ट्रॅक्टर गाड्या घेऊन जायचं असेल तर मोटरसायकल इथं लावून 5-5 किलोमीटर शेतीसाठी पै जावं लागतं. पुलाची समस्या आहे, पुलं नाही बऱ्याच ठिकाणी. आणि तसं जर बघितलं तर आता राजकारणी विकास हा लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून दाखवला पाहिजे. आरोग्याचं जर बघितलं तर पुरणगावला उपसेवा केंद्र आहे, त्यानंतर इथं भौरला उपसेवा केंद्र आहे, परंतु तिथं कधीच डॉक्टर जी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पाया राहायला पाहिजे ती राहत नाही. त्यानंतर लाईटच्या दृष्टिकोनातून आता शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे, लाईट पाहिजे तर ती पूर्ण दाबाने जी उच्च दाबाने जी लाईट पाहिजे ती लाईट भेटत नाही. आज जर बघितलं तर 25 वेळेस लाईट ट्रिप होती. शेतकऱ्यांचं अतिशय मनस्ताप सहन करावा लागतो. त्यानंतर दुसरं जर बघितलं आपण की पाटाचं पाण्याच्या संदर्भात बघितलं तर आमचा जो परिसर आहे हा सर्व पाटाच्या पाण्याखाली येतो. पाटाच्या पाण्यावरच आमचं जीवन माणसं सगळं जे उंचवलेलं आहे, आज जे घरदार दिसत असेल तर ते सगळे पाटाच्या पाण्याच्या भरोश्यावर आहे. परंतु आज जर पाहिलं तर आपलं 12 TMC पाणी होतं, तर ते 12 TMC वरून पाणी 4 TMC वर आलं, परंतु त्याच्यासाठी आमच्या तालुक्यातला कुठलाच पुढारी किंवा कोणी काम करताना दिसत नाही. जर समजा एखाद्या याच्यामध्ये जर काम केलं तर त्याच्यामध्ये श्रेयवाद तयार होतो, मी केलं, परंतु ज्या गोष्टी करायच्या गरजेच्या आहे त्याच्यासाठी मात्र कधीच कोणी पुढाकार घेताना दिसत नाही का भाऊ ही गोष्ट राहिलेली आहे आणि आम्ही ती केली पाहिजे. आज जर बघितलं तर तालुक्याचे आमदार साहेब यांनी या प्रश्नावर जास्त लक्ष घातलं पाहिजे, कारण ते तालुक्याचे आमदार आहे, ते पूर्ण तालुका त्यांच्या याच्या खाली, तर त्यांनी सर्व याच्यात बघितलं पाहिजे की बाबा लाईटच्या समस्या आहे. आज जर लाडगाव ठिकाणी लाडगाव जर बघितलं तर लाडगावमध्ये एक जे सबस्टेशन आहे 25 वर्षापूर्वी जे त्याचं जी काही विद्युत क्षमता होती तीच क्षमता आहे, त्याच्यात कुठल्याच प्रकारची वाढ झाली नाही. आज इथं पुरणगावला सबस्टेशन झालं, परंतु आजही आम्हाला आज कुटुंबाची जे वाढत चालली, मोटरी वाढत चालल्या, विहिरी वाढत चालल्या, परंतु जी लाईट वाढायला पाहिजे ती लाईट वाढली नाही. उच्च क्षमतेनं विद्युत प्रवाह यायला पाहिजे तो येत नाही. अनेक समस्या आज ग्रामीण भागात जशाच्या तशा आहे. 1-2 रस्ते झाले असतील, परंतु त्या रस्ते जर बघितले आपण तर रस्ते 6 महिन्यात फुटून चालले. मग आता जर विकास म्हणायचा असेल तुम्हाला तर तो चांगल्या क्वालिटीचा किंवा चांगल्या गुणवत्तेचा विकास झाला तर आम्हाला कुठंतरी विकास म्हणता येईल. आज जर बघितलं तर आमच्या इकडं सर्कलमध्ये जर घेतलं तर बाबासाहेब पाटील जगताप उभे आहे आणि इकडच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदला पंकज भैया ठोंबरे उभे. परंतु जर बघितलं तर पंकज भैयाचं निदान आम्हाला जिल्हा परिषदचा उमेदवार किंवा जो प्रतिनिधी जिल्हा परिषदचा तो काय कामं करू शकतो हे तर फक्त पंकज भैयाच्या माध्यमातून पाहायला भेटलं. याच्या अगोदर बी जिल्हा परिषद सदस्य झाले भरपूर, परंतु कोणीच असं 1-2 कामं आमच्या गावाकडे कधी एक काम मला दाखवा आपण त्याच्यावर बक्षीस ठेवू, कुठल्याच प्रकारचं काम झालं नाही. परंतु पंकज भैयाच्या माध्यमातून जर बघितलं आपण इथं पाठीमागं बघितलं हा सिमेंट रस्ता आहे, हा पंकज भैयांनीच केला. त्याच्यानंतर आमच्या महानुभव मंदिरासाठी वॉल कंपाऊंडचं काम दिलं, सोलर दिले, त्याच्यानंतर शाळेसाठी प्युअर ब्लॉक दिले, नारायणपूरला जाताना पुलाचं काम, रस्त्याचं काम पंकज भैयाच्या माध्यमातून दिसलं. आणि इकडं या लाडगाव रस्ता आहे कांगुनीवरून तर तिथंही बी पंकज भैयाचंच काम दिसलं. म्हणजे जर पाहिलं तर पंकज भैयाच्या माध्यमातून कामं झाले, परंतु आणखी विकास व्हायला पाहिजे. परंतु मध्ये 4-5 वर्ष प्रशासक असल्यामुळं कामं झाली नाही, परंतु पंकज भैयाच्या माध्यमातून तर मात्र एक आशेचा किरण आम्हाला या ठिकाणी दिसला.
बरं, या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये कल कोणाकडे असतो नागरिकांचा? कल आता लोक काय आहे, पक्षावर मतदान करणार नाही, लोक माणूस पाहून मतदान करणार आहे. कारण आता तुम्ही बिघाडी जी बघू लागली, युती आणि बिघाड्या ज्या चालू आहे, तर ते लोक त्याच्याकडे कोणी बघत नाही. लोक सरळ सरळ माणूस बघतात आणि कामाचा माणूस बघायचं. कारण आता जे अडाणी लोक होते आतापर्यंत, ते पक्षाच्या किंवा सांगण्यावरून मतं करीत होते, परंतु आजचा जो तरुण आहे तो अतिशय सुशिक्षित झालेला आहे. त्याला कळायला लागलं का विकास कसा पाहिजे, कामं कसे झाले पाहिजे, कामं कोण करतं. नुसतं बोलण्यातला विकास म्हणू शकत नाही आपण, प्रॅक्टिकली इथं विकास झाला पाहिजे. तो विकास पंकज भैयाच्या माध्यमातून दिसला तर तो पंकज भैयाकडे कल राहील लोकांचं. अनुदानाची काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? अनुदानाच्या जर बाबतीत तुम्ही विचाराल तर अनुदानाच्या बाबतीमध्ये मी पहिलं निवेदन तालुक्यामध्ये मी दिलेलं होतं. आम्ही आमचे शेतीचे शेतकरी आम्ही स्वतः जाऊन शासन निर्णय सर्व या ठिकाणी शासनाच्या त्या ती बाब निदर्शनात आणून दिली होती की या ठिकाणी आम्हाला जे आम्ही NMCच्या याच्या खाली येतो, पाटपाणी क्षेत्राखाली आल्यामुळं, कमांड एरिया असल्यामुळे आम्ही जर जमीन विक्री करायला गेलो तर आम्हाला अतिरिक्त शुल्क लागतं बागायतीचं, आणि मग आम्हाला अनुदान मिळताना बी बागायतीप्रमाणेच भेटायला पाहिजे हे आम्ही निदर्शनात आणून दिलं होतं. त्याच्यानंतर 1-2 मिटिंगा पण झाल्या, परंतु त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही. आणि आम्ही आमदार साहेबांना सुद्धा याचं निवेदन दिलेलं होतं. आमदार साहेबांना त्यावेळेस सांगितलं होतं की त्यांचे वाघ म्हणून PA त्यांच्याकडे जाऊन सांगितलं होतं की सरांना याच्यामध्ये लक्ष घालायला सांगा, कारण आम्ही तर शेतकरी सर्वसामान्य माणसं आहे, आमचं तोंड तिथपर्यंत पुरणारच नाही काही केलं तर. आमदार साहेबांनी लक्ष घालायला पाहिजे होतं, पण त्यावेळेस त्यांनी का बरं लक्ष घातलं नाही काही कळत नाही. त्यांनी जर लक्ष घातलं असतं, आणि कालच्या एक नागमठाणलं जे आंदोलन झालं तिथेही आमदार साहेबाला ती गोष्ट आमदार साहेबांनी मान्य केली की ती चूक झालेली आहे बॉस. त्यांनी आता शिष्टमंडळाची कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे मिटिंग लावण्याचा शब्द दिला त्यांनी का बुवा आपण मिटिंग लावू आणि तो प्रश्न मार्गी लावू बॉस. असं म्हणजे मग आमदार साहेबांनी मान्य केली ती चूकच झालेली बॉस, आणि ती चूक प्रशासकीय आणि त्यावेळेस जर समजा राज्यकर्त्याच्या निदर्शनात आणून देत असताना जर त्यांनी ते लक्ष घातलं नाही, ही मात्र खेद वाटतो या गोष्टीचं. का त्यांनी त्यावेळेस जर लक्ष घातलं असतं तर आज ह्या गोष्टी किंवा आंदोलनं करायची काही गरज नसती पडली. तुम्ही म्हटले तुम्ही निवेदन दिलं होतं, आता कुठेतरी शेतकरीच एकत्र येत नाही. शेतकऱ्यांची जर आता परिस्थिती पाहिली तर हा मुद्दा त्यांच्यासाठी गंभीरचा नाही वाटतं. आता मुळात काय आहे, शेतकरी हा अडाणी. आता जो पुढचा काळ येईल तो जो आता नवीनचा जो काळ येईल तो जे उच्च शिक्षित मुलं तयार होतील, ते उच्च शिक्षित शेतकरी तयार होतील, त्यावेळेस त्यांच्या समस्या त्यांना कळणार आहे. आज काय मुळात शेतकरी हा अडाणी. शेतकरी अडाणी असल्यामुळे त्याला त्याचे प्रश्नच कळत नाही. तो कोणत्या तरी पक्ष किंवा कोणत्या तरी याच्यानुसार तो काम करून मोकळा होतो, परंतु त्याच्या समस्येवर किंवा त्याच्या प्रश्नावर त्याला भांडताच येत नाही. खरं म्हटलं, आज माझ्यासारखा शेतकरी उच्च शिक्षित आहे, मला आज माझ्या समस्या कळायला लागलं, मला आज आमच्या समस्या शेतकऱ्याच्या महत्वाच्या वाटत्या, आणि नंतर पक्ष किंवा नेता महत्वाचा वाटतो आम्हाला. कारण आता आम्हाला नेता किंवा पक्ष महत्वाचं वाटत नाही, कारण आमच्या ज्वलंत समस्या असताना आम्ही कुठपर्यंत लोक नेत्याच्या किंवा पक्षाच्या मागे पडायचं. आता आज आमच्या समस्याच आमच्यासाठी महत्वाच्या आहे. काय समस्या काका तुमच्याकडे? लाईट आहे ना, रात्रीची बिबट्याचं भेव वाटत आहे, रात्री राहणं जात नाही, ते पैप निष्ठा द्या, काहीचे सायपणे फुटत आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही दिवसाची लाईट द्यायला पाहिजे. एक तर दिवसा लाईट सुद्धा चालत नाही, रात्रीची लाईट देते, त्याच्यात लोकांना भेव वाटत आहे, बिबट्याचं भेव आहे, बिबट्यात लोक जाती नाही राहणार. प्रयत्न करतो कोणत्यासाठी? कायच काय निवेदन दे ना, कोणी काय लक्ष देत नाही ना. या ठिकाणी सांगितलं की बुवा दवाखाने आहेत, भौरला या ठिकाणी दवाखान्यामध्ये डॉक्टर अवेलेबल आहे, परंतु मुळात काय झालं, लोकांचीच मानसिकता सरकारी दवाखान्यात जायची नाही. तिथं एक युनानी दवाखाना आहे, तिथंही डॉक्टर उपलब्ध आहे, आणि ते डॉक्टर रोज, आणि एक जनावरांचा दवाखाना आहे, त्या ठिकाणी डॉक्टर रोज उपलब्ध असतात. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितले गेले की अमुक अमुक यांनी विकास केला. मी कोणावर बोलणार नाही कोणी काय केलं काय नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधी हा सत्तेत असला तर त्याच्या माध्यमातून काम होत असतात. परंतु या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार आहे बाबासाहेब पाटील जगताप, हे सत्तेत 8 वर्षापासून ते जिल्हा परिषद सदस्य नाही, परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये मोठे विकास कामं झालेली आहेत. यामध्ये प्रत्येक गावामध्ये डांबरी रस्ता करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणून पुरणगावपासून तर थेट चेंडूपळपर्यंत पक्का रस्ता झालेला आहे. त्याचप्रमाणे कांगोनी शिवारात जर बघितलं तर कांगोनी इथून नगीना पिंपळगावकडे जाणारा रस्ता असेल, कांगोनी इथून लाडगावकडे जाणारा रस्ता असेल, आत्ताच लाडगाव इथून खोपडीकडे जाणारा रस्ता, त्याचप्रमाणे या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर थेट वैजापूरपासून तर पुरणगावपर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरणचा जसा लाडगाव नाऊर रस्ता चालू आहे त्याप्रमाणे रस्ता त्यांनी प्रस्तावित केलेला आहे. तसेच आमच्या खोपडीच्या शिवारापासून तर नांदूरडोकपर्यंत तोही रस्ता त्यांनी प्रस्ताव सरकारसमोर ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, गावामध्ये जर बघायचं झालं तर अनेक विकास कामं झाली. त्यामध्ये प्युअर ब्लॉक असेल, त्याच्यानंतर
गावामध्ये एक लग्न ह्या हिशोबाने मंगल कार्यालय असेल, त्याचप्रमाणे आमच्या मारुती मंदिरासाठी सुद्धा एक सभा मंडपासाठी त्यांनी निधी दिला. त्याचप्रमाणे यामध्ये दानाळ वस्तीकडे जाणाऱ्या खडीमुरमाचा रस्ता देखील त्यांनी केला. त्या ठिकाणी पुलाची मागणी आम्ही केलेली आहे, ती सुद्धा ती पूर्ण करणार आहे. अशा प्रकारे कामं होत असतात, विकास कामं, आणि लोक नक्कीच ते बघून यावेळेस हे उमेदवार निवडणार आहे. कारण की आता जसं सांगितलं की बुवा पक्ष आज कोणालाच कळाना, कारण की ते जे काही उमेदवार उभे राहणार होते त्यांनाच स्वतःला अशी परिस्थिती होती की भाजपमध्ये जावं काय, भाजपमध्ये जाऊन निवडून येईन, पण झाली भाजप सेना युती, त्याच्यामुळे शेवटी घड्याळ हातात घ्यावं लागलं. अशी परिस्थिती सगळी या गटामध्ये आहे जिल्हा परिषद. पण जर बघितलं काय हे जे कामं विकास कामं सांगितले, हे मी मान्य करतो, हे आमदार साहेबाची कामं सांगितले. बाबासाहेब पाटील 8-10 वर्षापासून आज जर बघितलं सभापती राहिले. बाबासाहेब पाटील सभापती राहिल्यानंतर सभापती ज्यावेळेस बाबासाहेब पाटील निवडून आले, स्वतःचं मतदान सुद्धा त्यांना नव्हतं. आमच्या हिंगोणी गावाने त्यांना या ठिकाणी पहिली मिरवणूक हिंगोणीने काढली. मानसपुत्र म्हणून बाबासाहेब पाटील जगताप यांना घेतलं. परंतु जर त्या तुलनेने न्याय बाबासाहेब पाटील जगताप यांनी आमच्या हिंगोणी गावाला दिला नाही आणि पंचकृषीला दिला नाही. बाबासाहेब पाटील जगताप यांचं एक जरी काम आमच्या इथं एखादी विहीर दिली किंवा एखादं काम जरी दाखवलं तर मी तुम्हाला ते मला काम दाखव, एकही काम झालं नाही. जे काय कामं तुम्हाला आता सांगितले ही आमदार साहेबांनी केलेली कामं आहे. बाबासाहेब पाटील जगताप यांनी जे कामं करायला पाहिजे होते, कारण सभापती झाले ते, आणि सभापती झाल्यानंतर पहिली मिरवणूक जी आहे ती हिंगोणी गावाने काढलेली. साधी एक सायकल सुद्धा त्यांनी आमच्या या भागामध्ये दिलेली नाही. आज जर आपण विकासावर बोलू लागलो, विकास ज्यांनी केला त्याला केला म्हणावं लागणार आहे. आज जर तुम्ही बघितलं प्रत्येक रस्त्यावर ज्या कामं केले त्या रस्त्यावर जाऊन आपण दाखवू शकतो, हे काम पंकज भाईंनी केलं, हे काम पंकज भाईंनी केलं. तसं बाबासाहेब पाटील जगताप यांनी हे काम केलं असं काही आम्हाला दिसलं नाही. एवढ्या 8 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याच प्रकारचं एकही काम या ठिकाणी झालेलं दिसलं नाही. सरांनी जो काही विकास केला तो काही कोणी केला नाही, कुठल्याच आमदारानं केला नाही आतापर्यंत. आमची नारायणपूर पासून धारा तुम्ही नदी तर वैजापूर पर्यंत पाणी तुंबलेले एवढे केटीवर केले सरांनी. हे सरांनी केले काय आणि बाबासाहेब पाटलांनी केलं काय एकच आहे ना. ते 24 तास त्यांच्या बरोबर आहे ना. हे रोड केले, पहिले चालता येत नव्हतं कांगुनी शहरात, असे रोड कोणी केले? त्यांनी शिफारस केले म्हणून झालं ना. भरपूर विकास केला, काही विषय नाही. बाबासाहेब पाटील निवडून येणार आहे, 3 सीटं लागणार आहे. मी आजच सांगतो तुम्हाला, सरांचं काम आहे. ते म्हणले पंचायत समिती सदस्य सभापती असताना काय काम सभापती असताना बाबासाहेब पाटलांनी इथून ह्या रस्त्यापासून तर गावातलं कॉन्क्रीटीकरण, हा कॉन्क्रीटीकरणचा रस्ता आमच्या गावात विहिरी बिना पैशाचे मंजूर केलेले. त्यात साक्षीदार म्हणून लक्ष्मण बोर्ड केलं, विचारा रुपये तरी घेतलेला आहे का? श्रावण बॉलच्या आमच्या 100-150 फायली बिना पैशाचे मंजूर केले. 1,500 रुपये महिना आज बी त्या म्हाताऱ्या कोत्या लोकांना चालू आहे. काय समस्या आहे बाबा तुमच्याकडे? हेच आमचे विहिरीचे काम होऊन 3 वर्ष झाले, पण अनुदान येत नाही, बांधकामाचे पैसे नाही. विहिरीचे का रोजगार हमीचे? रोजगार आमचे व्याजाने पैसे येऊन शेतकरी वैतागले. मोफत काम चालतं तुमचं की पैसे द्यावे लागलेत पुढे? पैसे नाही द्यावं लागले, पैसे घेते दिले नाही रे हप्ता. म्हणजे दर मास्टरला 1,500 रुपये पैसे द्यावाच लागतं. पैसे द्यावंच लागतं, ते मास्टर मंजूर करत नाही. पैसे द्यावाच लागतं सगळं. पैसे द्यावंच लागत. आता हे चूक कोणाची आहे? चूक म्हणजे त्यांचे पैसे शेतकरी चूक नाही त्याच्यात. पैसे दिले नाही तर काम होत नाही, कोणतं काम व्हायला मग त्या भेटलं तुम्हाला? आणून येईन, त्याच्यामुळे बोर्ड राहिलो. बांधकामाचे पैसे येईल. विकास काम काय काय झालं तुमच्याकडे? विकास काम म्हणून असे कोणतेच झाले नाही. कोणतेच झालं नाही. काय काय विकास काम तुमच्याकडे? आमच्याकडे विकास कामं म्हणजे पहिली अशी परिस्थिती होती का जिथं कुत्र्यांना सुद्धा पळता येत नव्हतं तिथं आज गाड्या पळू राहिल्या आमदार साहेबाच्या कामामुळे. अशी परिस्थिती ती खरोखर तुम्हाला जर येऊन पाहायचं असेल तर आमचा कांगुनी हनुमानवाडी रस्ता आहे, हिंगोनी कांगुनीचा जो रस्ता आहे, आज भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष झाले, पण कोणी बी इकडे गाव जोडणी अजून केली नाही. पण जी आज 75 वर्षानंतर गाव जोडणीचा रस्ता झाला आणि तो बी सरच्या काळात झाला. असं 75 वर्षांना पहिल्यांदा डांबरीकरण आम्हाला पाहायला मिळालं आमच्या गावापर्यंत. आमचं गाव छोटं गाव आहे आणि छोटं गाव आतापर्यंत आम्हाला फक्त मताच्या पारड्यामध्येच मोजलं गेलं. त्याच्यामुळं आमचं 450 मतदान असल्यामुळं कोणी ते 450 मताच्या किमती इतकं काम कोणी तयार होत नव्हतं. पण सरांनी मताचा विचार न करता आमच्या गावाला नदीमध्ये पूल दिला, रस्ता दिला. कांगुनी हनुमानवाडी म्हणजे जो लाडगाव रस्ता आहे तो पण दिला. म्हणजे आमचे आज पिकं आज ऊसाच्या तोडी चालू आहे. पहिली अशी गोष्ट होती, आम्हाला स्वतःला JCB खर्च करून आमचा स्वतःचा खर्च करून आमचे ऊस आमचे पिकं काढावं लागत होते.
पण आता आमचे सहज फक्त वावरातून व्यवस्थित पिकं निघून राहिली याचा आनंद आम्हाला वाटतो. अनुदानाचा मुद्दा काय आहे तुमच्याकडे? अनुदानाचा मुद्दा, अनुदान आम्हाला भेटलं ना. आता मला हेक्टरी 17,500 मिळालेलं आहे आणि रब्बीसाठी 10,000 मिळालेलं आहे. 17,500 भेटलं तुम्हाला? हो, कोणत्या पिकांसाठी? सगळं कपाशी जे खरीपची पिकं होती समजा. खरीपच्या पिकांसाठी 17,000 भेटलं. हो भेटलं मला. माझं बँकेचं स्टेटमेंट दाखवू शकतो आपण. 10,000 रब्बीसाठी त्यांनी आपल्याला खर्च दिला. बाकीच्यांना का नाही भेटत? माझं काय होत असेल आता, कमी जास्त झालेलंच आहे. आता काहींना काहीच अजूनही नाही मिळालं, मग त्यांनी काय करायचं? असे पण माणसं आहे ना. त्याच्यात आता प्रशासनाची काय चूक आहे. आणि वर आता सरांनी प्रश्न मांडलाच होता हिवाळी अधिवेशनमध्ये. 17,500 अनुदानाचा? हो मांडलेला आहे ना प्रश्न उत्तराच्या याच्यामध्ये, बघा ना तुम्ही. आणि आज पण असे पण शेतकरी त्यांना काही मिळालं नाही. आता त्यांचं काय? आता त्यांचं खापर आमदारावरच फोडायचं का, असा प्रश्न येतो ना. आमदार जरी असले तर वर बीजेपी सरकार आहे ना. गंगापूरला बी भाजपचे आमदार आहे ना, मग गंगापूरला का नाही मिळालं? मराठवाड्यातच प्रश्न आहे. दिनेश भाऊन पत्र तयार करून पाठवलं होतं, कुठं काय का नाही भेटलं? ते तर सरकारमध्ये नाही. मी काय म्हणतो, दिनेश भाऊ नगरपालिकेत उभा राहिले, हा ना. त्यांच्या विरोधात शिवसेना उभा राहिली हा. आणि आता परत युती केली. मग युती नाही होणार म्हणले. सगळे सत्ताधारीच भांडताय ना. मग हे सगळं खुर्ची करतो याच्यामुळे सगळं. शेतकऱ्याची बाजू कोण मांडायला पाहिजे? प्रत्येकाला वाटतं मी निवडून जावं, मी कोणत्या तरी पक्षात जावं. हे तर सगळीकडे चालू आहे ना. आता मग येते का सत्ताधारी आहे ना? राष्ट्रवादी तर तुमच्याकडे उभी, ती पण सत्ताधारी आहे ना. आहे ना, आहे ना. बघ कोणी केले तिघांपैकी प्रयत्न? चांगले प्रयत्न केले पंकज भाईनं. हं? प्रत्येक ठिकाणी भेटी दिल्या त्यानं उपोषण मध्ये, हम्म. काही विषय नाही. पण तिघ सत्ताधारीच आहे ना, विरोधक राहिलेले नाही ना. हा? सगळे लोक येड्यात काढताय ना आता. सगळे लोक येड्यात काढताय ना. कोणाला भेटत काढ. आता तिघ सत्ताधारीच भांडू राहिले ना, विरोधक आपण ठेवलेच जे नाही काम ना. करतात ते करतेच ना. बाबासाहेब पाटलाची काही काम नाही का? अजिबात नाही. मी कामावर नाही बोलत आहे. अनुदानाच्या प्रश्नावर बोलतोय मी. अनुदान कामावर बोलत नाही मी. म्हणलो काम झालं नाही. मग हेच मी काय अनुदानाच्या प्रश्नावर बोलतोय मी. 17,000 जसे यांना आले हा. तसे बाकीच्यांना का नाही आले? आता का नाही आलं हे ते म्हणजे काय ना, आता एक उदाहरण भेटलं आपल्याकडे, ज्वलंत उदाहरण. जर तुमच्याकडे बागायती भाग नाही तर काय नाही आलं अनुदान? तुम्हाला काय नाही आलं? तुम्हाला काय नाही आलं? तुम्हाला काय नाही आलं अनुदान? गौरव भैया त्यांनी जे सांगितलं हा. ते रब्बी आणि खरीप मिक्स एकत्र करून सांगितलं. वेगळं सांगितलं. नाही नाही नाही, एकत्र आमच्याकडे कोणालाच नाही आली. मी ते तुम्हाला आले ते का? जर म्हणत असेल एकत्र नाही आलं, पण जे रब्बीचं ते वेगळं वेगळं आलं, वेगळं वेगळं आलं. त्यांना आले ना 17,000 आले, त्यांना तुम्हाला आले? नाही नाही तुम्हाला आले का? नाही नाही नाही, आम्हाला फक्त रब्बीचे आलेले तुम्हाला आले का 17,000 रुपये आले? तुम्हाला आले. 17,000 रुपये आले. किती हेक्टरसाठी? किती पैसे आले? एकदा आले कोणी मला? एकच आले. तिथं एकदा 17,000 आले आणि दुसऱ्या वेळेस 10,000 आले. एक हेक्टर. 10,000 नाही आले. म्हणजे 27,000 आले त्यांना. तुम्हाला किती आले? नाही ते चाले, एकदा 6,000 आले, एकदा नंतर 9,000 आले. तुम्हाला किती आले? तुम्हाला नाही. मला 6,000 झाले. 6,000 आले. नंतरच्या नाही आले. तुम्हाला किती आले? 17,000 आले. 17,000 आले. क्षेत्र किती आहे? 3 हेक्टर. 3 हेक्टर साठी 17,000 आले. तिथे एका हेक्टरचे 17,000 आले. हा असं. प्रलंबित प्रश्न. प्रलंबित प्रश्न जर बघितले तर शेतकऱ्याला आज त्याच्या माल काढायचा जर असला तर इकडून खोपडीवरून यावं लागतं 3 किलोमीटर वरून, आणि इथून एक अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे फक्त. खोपडीच्या वड्यातून पायी जाता येत नाही माणसाला, गुडघे इतका चिखल असतो. आता हे छोटे छोटे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे. बाकी शेतकरी निवडणुकीमध्ये काहीच मागत नसतो, फक्त हे रस्त्याच्या ज्या मागण्या राहत्या त्या सत्ताधाऱ्यांनी पुऱ्या केल्या पाहिजे. गावापुरतं यायचं आश्वासनं द्यायचे आणि निवडणुकीपुरतं, निवडणूक झाली का संपलं सगळं काही, पुन्हा 5 वर्षांनीच यायचं. सत्ताधारीच भांडून राहिले, पण आता विरोधक कोणी आता असं आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. राष्ट्रवादी असन, भाजप असन, सेना असन, हे सगळे एकत्र आहे वरच्या लेवलला. आणि गावगाड्यामध्ये फक्त काय करतात का बुवा तू या पक्षाचा मी त्या पक्षाचा, हे फक्त नेते विखुरलेले. जसे नेते एकत्र येतात पण शेतकरी कधीच एकत्र येत नाही. शेतकरीच पक्षाची बाजू मांडतो. आता काय करता शेतकरी? आता ती तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ना. काय का जर हे सगळे लोक जर एकत्र आले तर जो बी कोणताही माणूस असेल त्याला प्रश्न विचारला पाहिजे का आमच्या रस्त्याचं काय झालं. येते नाही विचारत. कोणी जर विचारायला गेलं तर ते गावांतर्गत त्याच्यात वादिवाद होत्या. तुम्ही असं का बरं विचारत्या, असं हे दाबण्याचं काम करता. तसं पाहिलं तर आमदार असू किंवा कोणी असू, जिल्हा परिषद सदस्य असू, हा सगळ्यांचा असतो, हा कोणी एकाचा नसतो.
पण हे लोक ते प्रश्न मांडित नाही. फक्त नेत्याची वाह करायची, गावात आल्यानंतर त्यांचं हे करायचं, बाकी विकास नाही झाला तर चालतो. फक्त गर्दी दिसली पाहिजे, हारतुरे बस याच्यावरच समाधान मानित. आणि ती सभा संपली का लोक गाळामधून जाते, पण ती रस्त्याची भूमिका मांडत नाही. नेत्याला कधी प्रश्न विचारित नाही. गुडघे परत पॅन्ट करायची आणि पै जायचं. त्या वेदना ज्या होत्या त्या वेदना तेवढ्या पुरत्याच राहते. फक्त इथं आल्यानंतर नेत्यांनी फक्त नावानिशी ओळखलं तर त्याच्यातच समाधान मानित. अशी ही शोकांतिका आहे आपल्या गावातली. प्रश्न काय नाही, फक्त आता आहे ना हे थोडे एक रस्ते झाले पाहिजे शेत शिवाराचे, बाकी दुसरं काही नाही. आणि बस तेवढंच, बाकी काय. किती वर्षापासून प्रलंबित आहे हा प्रश्न? प्रलंबित काय नाही, आता दिलेले आश्वासन आता होऊन जाते नाही, याच्यात करणार आहे आता यावेळेस. शेतकरी तुम्ही? हो. काय काय तुमच्या शेती संबंधित समस्या? मालाला भाव काय? शेतमालाला आता काय वरूनच भाव नाही पिकाला. मका आता भाव पडलेले, त्याच्यामुळे थोडे भाव कमीच आहे. आता सत्तेतले तिघ भांडू राहिले एकमेकासोबत. आता दोघं सोबत आले, मागचे दोघं भांडत होते. आता बघू आता जनतेचा कौल काय देते ते. जनतेचं कोण राहील तुमच्याकडे? आता अजून तर काय स्पष्ट नाही, आता मतदान झाल्यावरच कळलं काय असेल. मतदान झाल्यावर कोपडी खेड्यावर बाउंड्री रोड पण झाला पाहिजे. भरपूर तिथं गड्डे वगैरे, किती वर्षापासून प्रलंबित? 10-15 वर्षापासून अजून खडीकरण काही नाही, गड्डीची लेवल नाही झाली. यायला जायला बऱ्याच पॉइंटवर प्रॉब्लेम होतो. कोपडी रोड होईल पण असं खेड्याचं राहिले निम्माने. तेवढं झालं पाहिजे, कारण शाळातल्या विद्यार्थ्याला तुला आठवतं किती वर्षापासून प्रलंबित असेल आपल्या? तरी 15-1 वर्षापासून. भरपूर तिथं तो रोड नाही. 15 वर्षापासून प्रलंबित. तो रोड होईलच नाही, कारण गड्डे महामुरे. आणि शाळातल्या विद्यार्थ्यांना पण सायकल जात नाही, गाडी तिकडे येण्या जाण्यात प्रॉब्लेम येतो. कोपरगाव जारी ठिकाणी तेवढा मधला रोड झाला पाहिजे बऱ्यापैकी. आणि तो आता थोडा करेल, तो पण फुटेल बऱ्याचपैकी. काय काय समस्या तुमच्याकडे? आमच्याकडे बघायला गेलं तसं तर 17,500 आम्हाला अनुदान दिलेले आहे. जे संभाजीनगर मध्ये बघितलं गेलं तर इकडं 6,500 रुपयानं अनुदान कुठल्या भागात शेती? आमची बघाय 2 ठिकाणी, एक नगर भागात आणि एक संभाजीनगर मध्ये. इकडं बघितलं तर 6,500 अनुदान दिलेलं आहे. आमच्याकडे 17,500 अनुदान दिलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात? हो, पश्चिम महाराष्ट्रात. मराठवाड्यात 6,500. हो. जे आमचं इथून माझं गाव 1 किलोमीटर अंतरावरती हिंगोनी गावची मुलं आहे, जे आमच्या भागात शाळेत येतात किंवा इतर काही शेतकऱ्यांचा माल नेतात. तर बघायला गेलं तसं तर आमच्या गावापासून पुढं नगर भागात रस्ते बघायला गेले ते खूप छान आहे. त्याच्यानंतर इथून बघितलं तर अशी परिस्थिती आहे का शेतकऱ्याचा माल झाला किंवा लहान मुलं आहे, आमच्या बहीण असेल किंवा भाऊ असेल या गावातले, तर त्यांची अशी परिस्थिती का त्यांना साधं सायकल घेऊन सुद्धा चालता येत नाही. अशी या संभाजीनगरमध्ये म्हणजे वैजापूर तालुक्याची या हिंगोनी गावची परिस्थिती. छोटे छोटे मुलांचे पावसात किंवा आमची शेती झाली, आम्हाला ज्या वेळेला पाऊस होतो त्यावेळेला इकडं आम्हाला शेतीत सुद्धा जाता येत नाही सर. अशी परिस्थिती इकडची रस्त्यांची. आमचं खोपडी ते आपलं कानेगाव रस्ता आहे, या साईडला माझी स्वतःची शेती आहे. तिकडं आम्हाला साधं पायी सुद्धा चालता येत नाही. तिकडं म्हणजे ट्रॅक्टर नाही, काहीच नाही. आम्हाला 15-15 दिवस सर पाऊस झाल्यावरती शेतीत जाता येत नाही, अशी परिस्थिती झालेली सर रस्त्याची इकडं.